Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the practice set 5.2. Question number first. For each of the following experiments with sample space and number of sample points n of s. First experiment काय बघा. First experiment is one coin and one die are thrown simultaneously. आता काय काय कशा पद्धतीने सॅम्पल स्पेस तयार होईल ते लक्षात घ्या. आपण एक्सपेरिमेंट काय केला की एक कॉइन आणि एक डाय एकाच वेळेस थ्रो केले. याला आपण काय म्हणणार आहे? रँडम एक्सपेरिमेंट. हा असणार आहे रँडम एक्सपेरिमेंट. मग याचा सॅम्पल स्पेस काय तयार होईल? सॅम्पल स्पेस ज्यालाच आपण म्हणतो नमुना अवकाश. त्याला काय म्हटलं जाईल? नमुना अवकाश. तो मागचा असेल मी तुम्हाला समजून सांगितलं होतं ते. नमुना अवकाश म्हणजे काय? नमुना अवकाश. आणि तो कुठल्या अक्षराने दाखवला जातो? यस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके. आता काय काय घडणार आहे बघा. कॉइन ज्यावेळेस आपण टॉस करतो त्यावेळेस एकतर हेड येणार आहे एकतर टेल येणार आहे. ओके. आणि ज्यावेळेस आपण डाय फेकणार आहोत त्यावेळेस एकापासून तर 6 पर्यंत नंबर्स त्या डायवरती येऊ शकतात. ओके. आता दोन्ही ज्यावेळेस आपण फेकतोय त्यावेळेस एकाच वेळेस फेकतोय. कॉइन पण वर जात आहे, डाय पण वर जात आहे. मग समजा इथे जर समजा डायचा 1 हा अंक आला आणि याचा काय येऊ शकतो? कॉइनचा एक तर हेड येईल किंवा टेल येईल. मग 1h नंतर 1t. ओके. परत 2h 2t 3h 3t 4h 4t. ओके. आणखी 5h 5t 6h आणि 6t. एवढेच फक्त त्याच्यामध्ये सॅम्पल असणार आहेत. बरोबर आहे. मग नंबर ऑफ यस किती? नंबर ऑफ यस 12 असणार आहे. 12 घटक त्याच्यामध्ये येणार आहेत. अशा पद्धतीने सेकंड बघूया आपण. याचा सेकंड एक्सपेरिमेंट काय आहे? ओके. एन ऑफ यस किती आलाय? 12 आलाय. हे कंप्लीट करा. सेकंड एक्झाम्पल घेऊया त्याचं. रँडम एक्सपेरिमेंट काय बघा सेकंडचा. ओके. आता सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल काय बघा त्याचा. 2 डिजिट नंबर्स are formed using digits 2, 3 and 5 without repeating a digit. डिजिट रिपीट नको व्हायला. ओके. आता डिजिट कोणते कोणते? 2, 3 and 5. ओके. मग आता सॅम्पल स्पेस काय तयार होईल? यस इक्वल टू 2 कॉन्स्टंट ठेवा आणि पुढचे बदला म्हणजे काय होईल? 23 25 झाले इथपर्यंत. नंतर 3 कॉन्स्टंट ठेवा हे घ्या म्हणजे काय होईल 32 35.
नंतर 5 कॉन्स्टंट ठेवा, हे घ्या 52 अँड 53 झालं या पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीने किती फक्त सॅम्पल तयार होतील? 6. दॅट इज n ऑफ S इज इक्वल टू 6. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघा यातलं सेकंड एक्झाम्पल बघा. Second, the arrow is rotated and it stops randomly on the disk. Find out on which color it may stop. एकदम सोपं आहे. काय दिलंय? एक तबकडी दिली बघा, या पद्धतीने तबकडी आहे. इथे 1 2 आणि 3 म्हणजे 6 घरं केली आहेत. इथे आहे रेड, इथे आहे पर्पल, इथे आहे ग्रीन, ब्ल्यू, येलो आणि इथे आहे ऑरेंज. आणि ही तबकडी गोल फिरते आणि एक ॲरो असतो. समजा इथे एक ॲरो आहे बघा, समजा इथे ठेवलेला ॲरो आहे आणि हा ॲरो इकडे दिशा दाखवतोय. आता जेव्हा आपण तबकडी एकदा फिरवू आणि जेव्हा ती हळूहळू थांबेल, थांबल्यानंतर तो ॲरो कुठल्या तरी एखाद्या घरामध्ये येणार आहे. अशा कुठे येऊ शकतो तो? तर कुठल्याही घरात येऊ शकतो. म्हणजे अशा पॉसिबिलिटी किती झाल्या? 6. म्हणजे सॅम्पल स्पेस काय तयार होईल आपला? कुठे येऊ शकतो तो? रेडपासून सुरू करूया. एक तर रेड कलरमध्ये, पर्पलमध्ये, ग्रीन, ब्ल्यू, येलो, ऑरेंज. अशा पद्धतीने कुठल्याही घरामध्ये ते ॲरो थांबू शकतो. म्हणजे n ऑफ S किती होणार आहे आपला? 6. n ऑफ x किती असणार आहे? 6 असणार आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल, एक मार्च 2019 या महिन्याचं एक कॅलेंडर दिलं आहे आपल्याला बघा. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. ओके, आणि सुरुवात होते फ्रायडेपासून. 1 2 3 इकडे येत आहेत 4 5 6 7 8 9 10. नंतर 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 2 3 4 25 26 27 28 29 आणि मार्च असल्यामुळे 31 आहे. ओके, क्वेश्चन काय बघा. इन द मंथ ऑफ मार्च 2019 find the days
find the dates on which the date is a multiple of 5. ओके, आपल्याला कोणते दिवस शोधायचे की जे 5चे मल्टिपलमध्ये 5च्या पटीमध्ये येतात, त्या पाड्यामध्ये येतात. मग सुरुवात कुठून होईल? 5, नंतर 10, नंतर 15, 20, 25 आणि 30. म्हणजे सॅम्पल स्पेस काय असेल आपला? 5, 10, 15, 20, 25 आणि 30. एन ऑफ एस किती असेल? 1, 2, 3, 4, 5, 6. एन ऑफ एस किती असणार आहे? 6. ओके, या पद्धतीने थर्ड एक्झाम्पल आपण कंप्लीट केलं. आता बघूया फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी. रस्ता सुरक्षा समिती स्थापन करायची. रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉईज. 2 मुलं आहेत, नाव दिलं त्याने B1 आणि B2, अँड 2 गर्ल्स नावं दिली त्यांची G1 G2. कंप्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी. पहिलं काय दिलं बघा त्याच्यातलं. कमिटी ऑफ 2 बॉईज. हे पहिलं आहे. आता त्या कमिटीमध्ये दोन्ही मुलंच पाहिजे असं असेल तर काय कमिटी तयार होईल? फक्त B1 B2. काय कमिटी तयार होणार आहे? B1 B2. म्हणजे त्याचा सॅम्पल स्पेस कसा तयार होईल आपला? B1 अँड B2 एवढेच त्याच्यामध्ये असणार आहे. हा सॅम्पल स्पेस आहे त्यांचा B1, B2. नंतर सेकंड B. कमिटी ऑफ 2 गर्ल्स. 2 मुलींची कमिटी आहे. काय सॅम्पल स्पेस असेल आपला? G1 अँड G2. 2 मुली आहेत फक्त त्याच्यामध्ये. इथे हा बॉक्स दिलेला आहे आपल्याला, तसाच हा पण बॉक्स असेल. सी. कमिटी ऑफ. हां, आता इथे याला सॅम्पल स्पेस नका म्हणू, कारण आपण पर्टिक्युलर सॅम्पल स्पेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळे घटक एकत्र होतात आणि मग त्यातून हे आपण वेगवेगळे करतोय. तर या ठिकाणी फक्त B1 B2 म्हणा. नंतर ओके, नंतर आहे कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. कमिटीमध्ये 1 मुलगा असेल आणि 1 मुलगी असेल तर काय तयार होऊ शकतं कमिटी? 1 मुलगा म्हणजे आता बॉयजपैकी B1 घेतला आणि मुलगी G1 घेतली, ही पहिली कमिटी झाली. दुसरी बॉय B1 आणि दुसरी मुलगी, ही दुसरी कमिटी झाली. नंतर दुसरा मुलगा B2 आणि पहिली मुलगी. नंतर पुढचा दुसरा मुलगा आणि दुसरी मुलगी. म्हणजे अशा पद्धतीने 4 कमिटी त्या ठिकाणी तयार होऊ शकतात की ज्याच्यात 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. आणि D काय दिले बघा आपल्याला?
सॅम्पल स्पेस विचारलाय. सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर हे सगळे त्यातले आलेले घटक, हे सगळे आलेले, हे 4 आणि वरचे 2, म्हणजे लिहिताना आपण कसं लिहिणार, ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, याला ब्रॅकेट टाका कमिटी म्हणून. पहिली ब्रॅकेट B1 B2 ही पहिली कमिटी. दुसरी G1 G2. नंतर हे इकडचे B1, G1. नंतर B1, G2. नंतर B2, G1. नंतर B2, G2. या पद्धतीने 6 सॅम्पल्स त्याच्यामध्ये येतील. म्हणजे N ऑफ S लिहायचं असेल तर आपण इथे N ऑफ S लिहायचं असेल तर ते लिहू शकतो 6. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. पुढचा घटक आहे इव्हेंट. आता इव्हेंट म्हणजे नेमकं काय किंवा एखादी घटना म्हणजे काय. इव्हेंटला पुढचा शब्द आहे घटना, मराठी शब्द घटना, एखादी घटना. मग त्याचा अर्थ काय बघा, द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. आता बऱ्याच वेळेस काय म्हणतो आपण, एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी घडवून आणणं, की असं असं होईल, आज पाऊस येईल का, तर हो पाऊस येईल, मग हे फेवरेबल झालं, आपल्या फेवरमध्ये झालं, आपल्या फायद्याचं झालं. मग अशा प्रकारचे जे काही आउटकम्स असतात जे फेवरेबल असतात त्यांना काय म्हटलं जातं, त्या आउटकमला काय म्हणणार आहे आपण, फेवरेबल आउटकम्स. मी अर्थ लक्षात घ्या, लिहून घ्या ते. द आउटकम्स, जी काही निष्पत्ती आपल्याला मिळणार आहे, जे काही आउटपुट मिळणार आहे, आउटकम्स सॅटिस्फाईंग. आता एक लक्षात ठेवा, हे जे काही लिहून देतो किंवा हे जे एक्झाम्पल्स मी घेत असतो ते पण तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. फक्त त्या एक्झरसाईजमधले नाही लिहायचे, कारण हे पण समजून सांगण्यासाठी असतात, हे फॉर एक्झाम्पल असतात, ते पण लिहायचे असतात. ते लक्षात ठेवा. काहींनी मागच्या एक्झरसाईजमध्ये फक्त 5.1चे जे काही 3-4 उदाहरणं आहेत तेवढेच लिहिले, फक्त अगोदरचं जे काही एक्सप्लेनेशन होतं ते पण गरजेचं आहे, त्यावर तर पुढचं समजणार आहे. द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन, विशिष्ट कंडिशन आपण दिलेली असेल, आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. ओके. आणि पुढचा जो घटक आहे की अशा प्रकारचे जे फेवरेबल आउटकम्स असतात त्यांचा जो सेट तयार होईल, त्यांचा जो संच तयार होईल, त्याला म्हणायचं इव्हेंट. पुढचं सेकंड, अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिव्हन सॅम्पल स्पेस इज ॲन इव्हेंट. ही इव्हेंटची व्याख्या आहे. कुठल्याही एखाद्या नमुना अवकाशमध्ये आपल्याला जी निष्पत्ती फायद्याची आहे किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे आहे त्याला अपेक्षित निष्पत्ती असं म्हणतात. फेवरेबल आउटकम म्हणजे काय, अपेक्षित निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजे आउटपुट, अपेक्षित निष्पत्ती की जे आपल्या फायद्याची आहे, आपल्याला हवी तशी आहे, त्याला आपण म्हणणार आहे इव्हेंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही एखादा इव्हेंट असेल.
आता ॲक्च्युली जो सॅम्पल स्पेस असतो तो मोठा असतो आणि त्यातलं आपल्याला ठराविक घ्यायचं आहे. त्यातलं आपण ठराविक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. समजा 1 ते 10 अंक आपण घेतले, 1 2 3 4 5 6, तर सॅम्पल स्पेस काय तयार झाला 1 2 3 4 असून 10 पर्यंत. पण फेवरेबल आपल्याला फेवर असणारा, समजा मी काय घेणार आहे फक्त डिव्हिजिबल बाय 2 घेतला, डिव्हिजिबल बाय 2. मग माझा फेवर कुठे आहे की अशा प्रकारचा नंबर घ्यायचा की जो डिव्हिजिबल बाय 2 असेल. मग नंतर काय येईल मग 2 4 6 8 आणि 10. मग याचा जो सेट तयार होईल त्याला म्हणायचं इव्हेंट. त्याला काय म्हणायचं इव्हेंट. म्हणजे मी एक कंडिशन लावली. कुठली कंडिशन लावली की मला असे नंबर्स पाहिजे की ते डिव्हिजिबल बाय 2 आहेत. अशा प्रकारचा जो सेट तयार होईल त्याला मी काय म्हणणार आहे इव्हेंट म्हणणार आहे. हे लक्षात ठेवा. अजून आणखी उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यांनी, ती पण आपल्याला बघायची आहेत. आता एक एक्झाम्पल आपण बघूया त्यातलं. बघा इव्हेंटचं एक्झाम्पल. आता इव्हेंट जे असतात ना ते सबसेट असतात, उपसंच असतात. मग ते कॅपिटल ABCD या नावाने दाखवतात आणि जो पूर्ण सॅम्पल स्पेस असतो तो कॅपिटल एसनेच दाखवला जातो. या काही गोष्टी आहेत बारीक सारीक, त्या लक्षात ठेवा. मग इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय A, B, C, D and etc. ओके. आता एक एक्झाम्पल काय दिले बघा त्याने. इफ 2 कॉइन्स, एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण बघतोय पहिलं. इफ 2 coins are tossed and A is हा इव्हेंट आहे. A is the event getting at least one tail, then the favorable outcomes are, म्हणजेच इव्हेंट favorable outcomes are. फेवरेबल आउटकम्स आपण काय म्हटलेलं आहे इव्हेंट म्हटले की त्याला आपण कंडिशन लावली. कोणती कंडिशन लावली की कमीत कमी एक काटा त्याच्यामध्ये आला पाहिजे. मग आता अगोदर एक सॅम्पल स्पेस लिहूया आपण. सॅम्पल स्पेस यस काय असणार आहे. आपण ज्यावेळेस 2 कॉईन टॉस करतोय काय होऊ शकतं, समजा पहिल्या कॉईनचा हेड असेल तर दुसऱ्याचा हेड येऊ शकतो, पहिल्या कॉईनचा हेड असेल तर दुसऱ्याचा टेल येऊ शकतो, पहिल्या कॉईनचा टेल असेल तर दुसऱ्याचा हेड येऊ शकतो आणि पहिल्याचा टेल असेल तर दुसऱ्याचा पण टेल येऊ शकतो. म्हणजे सॅम्पल फेस आपला हा आहे. ओके. N(S) त्याचा 4 आहे. आता कंडिशन बघा. इव्हेंट काय आपला ए. इव्हेंट काय ए. काय सांगतोय तो की या सॅम्पल स्पेसमधले जे काही इव्हेंट घटक असतील, सॅम्पल्स असतील, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 टेल आला पाहिजे. कमीत कमी 1 टेल आला पाहिजे. ओके. मिनिमम 1, 2 असतील पण चालतील. ओके. मग मिनिमम 1 कुठे येतोय इथे HT, इथे येतोय TH आणि इथे 2 आहे. आपल्याला कमीत कमी 1 पाहिजे, 2 असले तरी चालतील. म्हणजे आपला हा इव्हेंट तयार झाला HT TH TT. समजतंय तुम्हाला. या पद्धतीने आपण एखादी कंडिशन लावतोय आणि त्या पद्धतीने याचा सेट तयार करतोय आपल्याला हव्या असणाऱ्या किंवा फेवरेबल असणाऱ्या घटकांचा. ओके. राईट डाऊन. आणि जसं आपण N(S) लिहितो, इथे N(S) किती आहे आपला सॅम्पल स्पेसचा नंबर ऑफ सॅम्पल्सचा 4, तसा N(A) किती येणार आहे आपला 3. किती घटक आहे त्याच्यामध्ये, किती सॅम्पल्स आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स किती त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. एक 4-5 उदाहरणं यांनी इथे सोडून दिले सॅम्पल एक्झाम्पल म्हणून, सॉल्व एक्झाम्पल. मी ते काही सगळे तुम्हाला समजून सांगत नाही. पण आपण जेव्हा उद्याच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत त्यावेळेस मग आपल्याला या पद्धतीने कंडिशनचा विचार करून फेवरेबल सॅम्पल्स कसे वेगळे केले जातात आणि त्यापासून कसा इव्हेंट तयार होतो ते आपल्याला समजून घेता येईल. आता इथे आपण एक लक्षात ठेवा, जे सेट इव्हेंट्स असतात, इव्हेंटचे प्रकार आहेत. एक 5-6 प्रकार इव्हेंटचे आहेत, ते आपल्याला एकदा लिहून घेऊ आपण. टाइप्स ऑफ इव्हेंट्स म्हणूया त्याला.
एक लक्षात ठेवा, पुढच्या एक्झरसाइजसाठी किंवा प्रॅक्टिस सेटसाठी जे काही आवश्यक असतं ते एक्सप्लेनेशन आपण अगोदरच्या याच्यामध्ये केलेलं असतं. म्हणजे आज जे आपण बघितलं एक्झरसाइज 5.2 सोडवून घेतली होती, त्याच्यासाठी आवश्यक असणार आपण 5.1 मध्येच घेतलं होतं. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा, प्रत्येक जे काही थेरॉटिकल पार्ट असेल तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. मग टाईप्स ऑफ इव्हेंट बघा. टाईप्स ऑफ इव्हेंट, त्यातला पहिला टाईप आहे सर्टन इव्हेंट. सर्टन इव्हेंट त्यालाच म्हटलं जातं शुअर इव्हेंट. शुअर इव्हेंट. सेकंड इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट. थर्ड सिंपल किंवा फक्त इलेमेंटरी घटकांचा फक्त इलेमेंटरी इव्हेंट. तो सिंपल असेल, त्याला फार काही अवघड कंडिशन वापरलेले असणार नाही. चौथा टाईप आहे कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. पाचवा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. आणि सहावा आहे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. अशा प्रकारे 6 प्रकारचे जे काही इव्हेंट आहेत ते आपल्याला बघायच्या, घटना ज्या आहेत ते आपल्याला बघायच्या आहेत. एकूण 6 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याच्या नावामध्येच त्या गोष्टी दिसत आहेत आपल्याला काय काय अर्थ आहे. जसे आपण एक्झाम्पल घेऊ पुढचे तर एक एक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगेल मी. आता फक्त प्रकार आहेत 6, एवढं फक्त लक्षात राहू द्या. आणि उद्या आपण जे बघतोय तो प्रॅक्टिस सेट 5.3 आपल्याला बघायचा आहे. ओके, आजचा व्हिडिओ तसा छोटा आहे, व्यवस्थित बघा आणि पूर्ण वेळ बघा. बऱ्याच वेळेस काय करतायत, बऱ्याचशांचा मला अनुभव असा दिसतोय की ते शॉर्टकट वापरतात, जस्ट स्क्रीनशॉट घेतात, ते लिहितात, त्याचं नुकसान तुमचं आहे, माझं काही नाही. मला अपेक्षित असं आहे की बऱ्याच वेळेस मध्ये जरी फळ्यावरती काही लिहून दिलेलं नसेल तरी मध्ये मध्ये एक्सप्लेन करत असतो, ते सांगत असतो. आणि माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं वाटतं. तुम्हाला खूप वेळ सांगून झालं आहे तर बरेचसे ती मेथड वापरत नाही. शेवटी तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला जर चांगलं काही शिकायचं नसेल तर तुम्ही बघा, शॉर्टकट मेथड वापरा, पूर्ण वेळ पाहू नका. ज्याला वाटतं की आपल्याला खरंच नॉलेज मिळालं पाहिजे त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण पाहिला पाहिजे, स्टेप बाय स्टेप पाहिला पाहिजे. कुठंतरी वहीमध्ये 4 उदाहरणं लिहायचे, मला पाठवून द्यायचं, बस संपलं. तुमचं समाधान, माझं समाधान नका करू, काय त्याच्याने फरक नाही पडत. तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत जा, कंप्लीट व्हिडिओ बघायचा, शेवटच्या पॉईंटपर्यंत बघायचं. मध्येच कुठेतरी फळ्यावरती बघायचं काय लिहिलं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा, वहीवरती उतरवायचं. मी मागची ऑब्झर्व केलं बऱ्याचशांचं. ठीक आहे, प्रत्येक वेळेस काही बोलणं योग्य नसतं, पुन्हा पुन्हा मी सांगत नाही. ठीक आहे, तर मग अपेक्षित आहे मला की सगळ्यांनी पूर्ण व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि मग वहीमध्ये लिहा. थोडा वेळ लागू दे ना, काय फरक पडतो. ढोर मेहनत नाही करायची किंवा आपण काहीतरी माती काम करतोय असं नाही करायचं. बस काम दिलं, धरलं, फेकलं, संपलं असं नसतं. शिकणं हे सिस्टमॅटिक असतं, स्टेप बाय स्टेप जावं लागतं. ओके, ठीक आहे, चला. बरेचसे मुलं चांगलं करतायत, चांगल्या पद्धतीने लिहितात, पाठवतात, अभ्यास करतात. बरेचसे थोडे डाऊन झालेत, ठीक आहे, तो जास्तीचा प्रश्न आहे. तुम्हाला जी यादी मी पाठवतो ती माझ्याकडे व्हिडिओ कुठल्या वेळेत आला त्यानुसार यादी असते. तर तुमचा क्रम पाठवणाऱ्यामध्ये कुठं असतो जरा चेक करायचं. काही मला वाटतं जरा स्वतःला थोडेसे हुशार समजणारी मंडळी डाऊन झाली आहे सध्या. त्यांची व्हिडिओ जे काही माझ्याकडे फोटो येतात ते खूप लेट येतात. ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे. आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे, जे मुलं कुठेच फोकसमध्ये नसतात ते पहिले दुसरे आलेले आहेत आपल्याकडे. म्हणजे वर्षभर जे थोडेसे पुढे पुढे करणारे किंवा खूप हुशारी आहेत असं दाखवणारे मागे पडतात. हा अनुभव आहे. ज्यांना डार्क हॉर्स म्हटलं जातं अशाही मुलं आपल्याकडे आहेत की जे असं वाटत नाही हे पहिले दुसरे येतील किंवा अबोव 90 जातील, ते त्या ठिकाणी पिकअप करतात, त्या ठिकाणी मार्क्स मिळवतात. आणि जे खरोखर वाटतात की अरे हे हुशार आहेत ना आणि ते येतील, तर ते येत नाही. हा नेहमीचा अनुभव आहे माझा. रेकॉर्ड तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही शाळेचा रेकॉर्ड पाहू शकता. ओके, ठीक आहे, चला. चांगला अभ्यास करा, वेळ द्या, व्यवस्थित करा. काही अडचणी असतील तर जरूर विचारा. ओके, ठीक आहे. चल, जे चॅनलवरती नवीन असतील आणि त्यांना माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्यांनी अगोदर सबस्क्राईब करून ठेवलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू.